आज पण जाम आले मावरा. कोलिम देखते कुणाशी भेटते काय मार्केट. तर येते का या हनगावर मस्तपैकी आईने कोलिम घेतलंय. मस्त ताजं कोलिम भेटले आज पण. आणि आज पण भरपूर बोंबील वगैरे आल्यात. एक आता पण एक गाडी उभी आहे, त्यात पण फुल कॅरेट भरून बोंबील. जार जार तो बोंबील कोलबी, आंबार कोलबी. हे काय इकडनं पण कोलबी बोंबील असं पाठीमागा पण ठेवल्यात थाबरी भरून. ट्रॅफिक जायला आहे ते गायचा. गर्दी जायली ना म्हावरा बिवरा घेऊ की मार्केटमध्ये गाड्यांचा ट्रॅफिक पण होते. मसल्यात पण अशी मस्त कौलारू बरीचशी घरं आहेत आणि अशी मोठी मोठी पण आहेत. तिकडे ते का पुरं काही कौलारू घरं पण दिसतात. या घर आहे ना मार्केटच्या आता ऐसा समोरच आहे. इकडे ते का गर्दी जायला. आणि हता आहे ना मी कोलबासाठी बर्फ घेऊ लागले. जास्त टाइम झाला कसं तो कोलिम आहे ना खराब होते. हां हो जाम आला आहे बोंबील आंबार. आयल्या आईने पहिले कोलिमच घेतलो आणि मग समजलं की बोंबील पण स्वस्ता बोलतात आयल्या, कारण जाम आयल्यात ना बोंबील आंबार. बर्फ मारताव आणि नेहमीप्रमाणे जातो गावावरनं विकावला. सगळं काही सगळं साथ होत असतं. मिक्स असते बोंबील बिंबील. हा ना. आज मार्केटला गाड्या पण देखा किती भरपूर लागल्यात आणि पब्लिक पण देखशील ना मार्केटमध्ये. इथे का दुपार जायले तरी पब्लिक फुल. आम्ही आता बर्फ बिरफ मारलं, आता निघू. हा नका असून दे. तर या एक टोपला ठेवलेला आहे स्कूटीवर आणि आई अजून एक टोपला घेऊन आली कुटियाचा. उतरू. आईची बैसाची स्टाईल आता उचलच नाही घोणसवाली होती. मांडीवर ठेवा. थँक्यू. आणि आम्ही कुट्या घेऊन आलो कांदलवाडा गावात. तिथे गाडी चालली तर त्याची गाडी पण लावली. यो आहे कांदलवाडा गाव. कांदलवाड गावची सबस्क्रायबर्स बरेच हो लागतील. यात टोपला ठेवला आहे दुसरावाला. ही कांदलवाडा गावची शेती आणि समोरची बाजू मस्त निसर्गरम्य दिसते. इकडं रोडवरचं जो कांदलवाडा गाव आहेत ना बऱ्याच वेळेला देखलं शिव. थोडंसं आतून दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. आता थोपले आहे कोलिम घेऊन.
ह्याला लावलेल्या बघ दादराला सगळे शेतावर आलेत वाटतं. शेताच्या बांधावर काय ते साहेब येतात बोलतो कुठले रत्नागिरीवरून. मी यांच्यासोबत आहे, वाशीचा आहे. हो कुणाचं तू यांच्यासोबत आहे. ही आई माझी. आई होय. हा तुझा पोर का बाबू आहे आणि एक बाय वाशी. हा मला आणली आण दुसरी असली तर धर धर आता इकडं लावणी चालू आहे. तिकडे आमची आहे कोली निघते. तर ते जरा म्हणजे ही स्थिती देखून असं वाटते की कोलीम लवकर संपल. 2 टोपली. तिकडं कोणतरी साहेब येतात बोलतात, त्यासाठी सालांची पुरा पण आले. तुमच्यासाठी आलो 5-10 मिनिटं फक्त द्या. ठेवू का मसगावला आले तुम्ही या ना सर वेळ इथे ठेवा तुमच्या एक घरात लवकर घेतेस काय की या 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 जरा मला बुद्धी चल बापू टाव घे असं तुमच्या समाजासाठी मुंबईवरून आले थोडं 5-10 मिनिटं द्या फक्त. आपल्याला सावरायचं आहे स्वर्गीय वर्ग आणि त्यांच्या समवेत या कांदलवाडा गावासाठी आज आदरणीय जिजाऊ संस्थेचे संस्थापक माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे साहेबांचं आगमन सुंदर अतिशय आनंदात सुवर्णमय असा हा सोहळा की कधी त्यांची पावलं लागली नव्हती. पण त्यांच्या पदस्पर्शाने ही कांदलवाडा भूमी आज खरोखर या कुणबी समाज एकदम निश्चिंत होऊन आपल्या एकदम सावरण्यासाठी त्यांना आपण बळ द्याल असं सरांसमोर ते निवेदन ठेवतात. या गावचे सन्माननीय सरपंच बळेसाहेब गाव काही साहेब आलता आता, त्यांचा बॅनर पण लावलाय. आणि यो रस्तो जातं मसल्याकडून आलो ना का पहिलोच गेट कांदलवाडा गावात जायचं. आणि पुढं पण बरीचशी घरं आहात आणि आता वाढत चाललेत त्या साईडला. पूर्ण हिरव्यागार वातावरणात आता घरा बांधत चाललेत. इकडे ही बौद्धवाडी आहे आणि याच्या पलीकडं गाव आहे. बौद्धवाडीची काहीशी घरं आहात ना ती इकडं पण आहेत. आणि आई जाऊन बराच टाईम झाला अजून आले नाही, कारण कांदलवाडा गाव आहे ना जाम मोठं आहे. तर दुसरा टोपला ठेवलं आहे, त्यामुळे मी जास्त आईच्या इकडे जाऊ शकत नाही. तरी पण जवळ होईल ना तेवढं तुम्हाला गाव दाखवत आहे, कारण खूप दिवसांनी आले कांदलवाडा गावात. फक्त एकदा आलो तू 1 वर्षापूर्वी आयलंशीन, आठवं पण नाही कवा आलो तू. इकडे बौद्धवाडींची घरात ते शिमगाची पालखी फिरताना तेव्हा देवाला आणून हात वैसावतात 5 दिवसांसाठी. तो यो जागो आहे. ततच गाडी लावलं आहे आणि आय गेले इकाव यो. तर मंगाशी पण सांगला तुम्हाला आता कोलीम आहे आणि हातनं आता पुढं तुम्हाला गाव दाखवत नेते, जेणेकरून आपल्याला गाव देखावला भेटेल. जास्त लांब तर नाही जाऊ शकत, कारण कोलीम आहे ना. आता कुत्रा मांजूर अशी प्राण्यांची भीती आहे. मस्त ठोकल्यांचं रस्ता आहे ते का. कोण जास्त माणसं पण नाही दिसत, दुपारची वेळ आहे. सगळे कामानिमित्ताने बाहेर गेलेले असतात. आता या किराणा मालाचा दुकान आहे आणि
हे आता मस्त एक किल्ल्यासारखं बनवलेलं आहे, ऑफिस आहे या शाखेचा. आणि ह्यो रस्तो गेले ओल्यावरच्या पटांगणावर. पाहिल्यासारखं तर आपल्याला मस्तपैकी गणपती बाप्पांच्या मूर्त्या देखावल्या भेटल्या आहेत. वाव, मस्त मूर्ती आहेत, अजून कलर नाही केला. हे काय एकनाथ दादा आणि इटाबाई चालली चौकात जावा. जेव्हा आईच्या सोबत फिरताना तेव्हा जरा मस्त वाटतं, पण डोक्यात नुसतं एकच विचार की त्याचा टोपला ठेवलेला आहे. हां, आणि त्या दुसऱ्या इकडे का नेऊ पण नाही शकत. हे काय एस टी आली मस्त वाशी, आमच्या गावात जाते नाही 1:30ची एस टी. इकडंच या साईडला आमचं गाव आहे. हे का कॉलेजची पोरं आली, याला फुल भरून आले, कारण या स्पेशल कॉलेजच्या पोरांसाठी खास आहे एस टी. भरपूर नेमकेच एस टी ऐशो गावाला फुल भरून येतात, ते पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळे. आता ही जाताना पूर्ण रिकामीच झालं, मसल्यात जवळ रिटर्न झालं ना ते पूर्ण भरलं आहे. बहुतेक लोक उभ्याने आले. अशा प्रकारे त्याचा टोपला ठेवलेला तर घेऊन चाललाय आता आहे. तरी पण आता टोपला नेला ना तरी पण आईच्या सोबत नाही जाऊ शकत, कारण या मामाई आता कुठ्या घेतलं ते का पिशव्यात घेऊन चालल्यात, त्यांच्या पाठीवर चालले पैसे घेऊ जातात कशी मग. भरपूर लांब आलेलं तरी पण कुठ्या घ्यायला. हा कुठला शेजार, हा कुठला शेजार बोले, इकडं कधी आलेलो नाही. हा कोंडा, कोंड 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 गावाचा कोंड. अच्छा, कांदलवाडचा कोंड काय. हा हां समोरचा असेल, तिकडे असेल आई. इकडं पण एक आहे दुकान, समर्थ कृपा जनरल स्टोअर. इकडं मला वाटतं आमच्या वाशीवालीचं एक घर आहे ना, नरशिला ताईचा घर ना, आहेत त्या गावी, मुंबईला असतात वाटतं. अच्छा, हा तुमचा घर फायनली. हो काय, मग इथं राहता. कापर का टाकले तसं खाल्यावर? अच्छा, गावात नको यायला म्हणून. गावात आला तर सापा बिपांची भीती असते ना. आज कडक ऊन पडले त्यामुळे गरम होते. घराची एंट्री आहे ना, आता आतमनशी देखा तुम्हाला दाखवतंय. थोडंसं जाऊन आलो मी, मला आवडला घर. सो या देखा घर किती मस्त आहे, छोटासा या हॉल आहे आणि पाठीमागा अशी झाडं लावलेली आहेत. हे आता बेसिन आहे, आरसं आहे आणि मस्त झाडं लावलेली आहेत बरीचशी. जास्वंदी फुलांचीच झाडं दिसतात. इकडे करीपत्ताचा पण आहे आणि या पोपाळीचं झाड दिसते. सो पाठीमागचा आवार देखा किती मस्त आहे. मंगली बाजू नाही, मंगलो दरवाजा आहे पाठचा. बाकी सगळी मुंबईच असतात काय. मामाई पिशवीतनं काढून काय दिलं असेल तर गावठी तांदूळ नंतर खोलून दाखवेन तुम्हाला. सो आयल्यासारखा मस्त पंखाखाली बैसावला आणि ही खरी माणुसकी म्हणजे गावात राहणारी माणसं कैशी असतात तर तुम्हाला परत परत सांगावं का. छान वाटला बाबांसोबत आयलो, पण आता हाय भेटते का नाही एवढ्या मोठ्या गावात. इथे गेलो होतो ना, तो तुमच्या ते देवीचा बघा तुम्ही कार्यक्रम होता तिथं. परत तुम्ही ते गायमुख पण नेलेला तांबडीला इकडे मच्छी काय जाता ना, तो आम्ही तुम्हाला बघत होतो. आता तुम्ही माझी बघितली का रे, तो मी बोलला हा घर तुमचा काय. हा माझा दुकान आहे तो. तर तुम्ही तुमचा बराच हा बघा तुमचा बघा अमावश्याला जेवण वगैरे असतो. तुम्ही व्हिडिओ काढू होतो. आता लोक जेव्हा बसलेत, आता मुला जेवली, आता बायका जेवतील, आता पुरुष मंडळी जेवण. बरोबर, गणपती उत्सव होता.
म्हणजे ते तुमचं बघा ते यात्रा भरते त्या टायमाची गोष्ट. अच्छा. मला वाटलं ह्यालाच असेल, होलीच्या आसपास असेल मला वाटतं. देवीचं जो सुद्धा तुमचं ते कोंबडा वगैरे देतात ना. कालकायचा गोंधळ. हा कालकायचा त्या गोंधळ. डोंगरावर होतो तो ना. हा डोंगरावर. तेव्हा मी तुम्हाला आता बघितली ना, तेव्हा मी तुम्हाला खास मिलायसाठीच खाली आलो. बरं वाटलं आलात पण. चला. हो हो. आपला काय छोटासा होता. हा हा चांगला आहे. इथे काही त्या तांदूळ जे खूप खास आहात, हेल्दी असतात. बऱ्याच आजारी असणाऱ्या माणसांना पण हे तांदूळ लागतात. आमच्या आता मागवायला पण येतात, कारण हे आमच्या आता अवेलेबल असतात ना. सो असो ते आता अडकावून ठेवल्यात म्हणजे स्कूटीला. आणि आता आईला शोधावचा एवढ्या मोठ्या गावात. आता पण एक किराणा दुकान दिसते. इकडून आहे काय रस्ता? बघतो. त्यांना विचारला की दिसली काय कोण कुट्यावाली, तर या साईडला काही पाठवलंय. इकडे पण नाही दिसत तर. अशी कुट्यावाली दिसली काय ना? आवाज ऐकून जायलो इकडे आता. हो. काय तांदूळ नाही, गाड्याला अडकावून ठेवले. फायनली आईला खूप वेळ शोधल्यावर आई सापडली. त्याच्या सुतारने मावसाला इथला पाहिजे. सांग तू, मी समजावून दिला असू दे, मला पण समज आहे. घे बघ. जर तुमची काय मस्त आहे. तर हल्दीची झाडं देखील लावल्यात हळद घराच्या बाजूलाच. बुवा काय आता जमान्यात धाचा मिळतोय? कोण देतात धाचा? काय करशील? हो. एकट्या पटपट बाबा. पोरा पवायला नाही बोलायचं. पोरा पवायला नाही बोलायचो. अरे 2 रुपये कशाला घेतं? 10 रुपये आणते म्हणून. त्याला बरोबर 12 रुपये 15 रुपये. आणि कशात घेता? गेलं ना बघ. काय कशात घेताय? ते पदरात दिसलं. दर आता ठाव का कोण देते आपल्याला? नको 20-5 रुपये होते. हो हो बाबू पाठ्यात मांजरा हात नल फुटलं येते का? पावसाचं नाही पाणी, नलाचं पाणी. एकाला दिला तर दुसरा वराटता. ठेवलं इथं मी बोलू तुम्ही बसू त्याचा पुरवारा होत जा. नाही तो पाईप सरकला तेव्हा वाटला तुम्हाला तसा. हा पूर्ण उपाटला. जा ना पैसे जाऊन दे. हा बाय तुला हवा त्या फोनवर बोलताय.
तुम्हाला हवा जाता ठावका देता देता ह्याने 20 रुपये आता आम्ही आमच्या गावात जेव नाही उद्या डगर घुमास कासू कोला चोरवीला गाय मुलं विस्तार देतच नाही मी बोलत काय तर जाता वाशीचा नाही दगडूनला मेलाय हो मग मी घेतली त्या बायानी तू पैसे द्यायच्या तिने घेतली तिने नाही त्या म्हातार बहिणी घेतली काय नाही तू बोललीस नाही ती ढोम्या बाबा ठेव म्हणून द्या म्हणा होय 20 रुपये इथनं काहीतरी खावं लागते. मस्त 2 मुगडाल घेतल्यात. आणि त्या मावशीचे नाही मांडी ढोम्या घेतली त्यांच्या हुजू 2 मस्त होती मोठी मोठी ढोम्या मांदेली चांगली असतात ना. नाही मांडीला अजिबात नाही हो दिलं कांदेलवाडा गाव फिरून झालंय. ही टोपली मस्तपैकी सगळी खपावली आणि आता औरो कोलीम रेल आहे बाकी. आता कुट्या घेऊन आल्यावर निगडी गावातील श्री दत्त मंदिर आता गाडी लावलंय बर्गमॅन आणि जाते आता आईच्या सोबत. थोडंसं तुम्हाला निगडी गाव दाखवते. थोडं बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली आता. निगडी गावातून बऱ्याचशा वेळेला कमेंट येऊन गेल्यात. रेनकोट घेऊन येऊ लागेल वाटतं. काय मांजराने कट लावलंय. माझा तू बारीक ना तेव्हा तसे झालं बघा वाच 20 रुपये अशीच ताटली घ्या आणि वाज घ्या. तर त्या आजीने कुट्या घेतलं आणि पुढं आली. आता मला सापडते का नाही. कुट्यावाली कुठे गेली. नो रिॲक्शन. हा आहे निगडी गाव. वासरू दे का किती मस्त आहे. गुंडस वासरू. आता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी काही ती मस्त आहे. ही पण शाखा आहे. या घर आहे ना आता मस्त जुन्या पद्धतीचे लाकडीचे टाबी हात अरावून तर अवस्था ते काय केले कुत्र्याई. कित्येक वर्ष बंद असलेला घर असावा. या भरपूर गलीकुचीतनं घर आहेत ना तुमची. हां खाली नाही होती क्रिकेट नाही एकदम खाली गेली. हो आहेत तिकडे पण माणसं. नाही माणसाने कोण ताप नाही. म्हातारी 5 जणी भेटले पोट्यावर. हां तो पांढरा राहतो गाडीवाला तर तिकडे खाली येतो. हो सावकाश.
मावशी कोण नवीन नवीन आलं तर हरवून जाल. पावडर मीठ टाकायचा, हळद मीठ टाकायचं जास्त, पावडर. मसाल्याची पावडर. अच्छा अच्छा. नका पैसे सांगा, पैसे नको सांगायला. तसा कसा ओळख काढली म्हणून काय धंद्यामध्ये नाही तसं. आता ओळख दिली महादेवची आई. किती का? त्यात ओळख दिली महादेवची आई. ते तर ओळखतात ना. जा फ्रीज. अशा प्रकारे पूर्ण निगडी गाव पण फिरलो आणि आता हे थोडंसं रेलं करून रेलं शेवटचं आणि आता गाड्यावर बसलंय. तो कुठे आहे ना तो तैसच ठेवलंय आणि चालल्यावर आता परत मसल्या एकदा परत कोलीन भेटलं तर. मसल्यात जाताना पाबराच्या नाहीत टोपले आणि फरकं धुवून घेता. इथे का आता संध्याकाळचं 3:45 वाजल्यात आणि आयला परत मार्केटला. तर आता जी गर्दी होती ती पूर्ण खाली जायला. बोंबील पण थोडंसंच रेल्यात. सकाळचं जेव्हा आलतो तेव्हा काय गर्दी होती आणि काय म्हावरा होता. तिथे का आय पण फिरातच रेले आता नुसती. मार्केटच्या समोरच सुजल वडापाव सेंटर आहे. त्यातनं आता पार्सल वडापाव घेते. मस्त. तुमचं नाव काय? विश्वनाथ. मग सुजल कसं काय नाव ठेवलं? अच्छा, तुमच्या मुलाचं नाव सुजल. भावाच्या मुलाचं. सही आहे. हे मालक आहेत काय? सचिन दादा. सचिन मोरे. पॅकिंग करता झाले ना 4. तर वडापाव पार्सल घेवायचं कारण ऐसा की स्कूटीच्या पुढं पिशवी अडकावायची होती. पिशवी अडकावायची मागून नाही तर आईने परत कोलिम घेतलं आहे. तो आता इकावला जाणार. मग खात बसलो तर कोलिम उतारतं माहिती आहे ना. मग मी आता तिकडं नेऊन पार्सल खान आणि आई कोलिम इकल. कोणतरी इकावला बसलेला ते कलशी घेतले कोलिम. तर थेट वडापाव घेऊन आल्या वरलच्या गावात. तर आल्या वरलच्या गावात थेट वडापाव घेऊन. वडापाव नाही कुट्या घेऊन. आपला कुट्या आणि वडापाव दोन्ही घेऊन. अशा प्रकारे 4 वडापाव 4वीच्या मिनीच खाल्लं आणि आता पोट भरलं आहे. ॲक्च्युली 2 आईसाठी 2 मना आणलेलं. मग आईला मी बोललो की वडापाव खा. तर आई बोलतं ना का मी चाय घेते आणि जाते इकाव. तू खपाव बोलते सगळं. असं मी खपावलं. भाई आईला कैशी काय भूक नाही लागतं काय माहिती. तसं मी सकाळचं नाश्ता वगैरे करून आलतो. त्यानंतर डायरेक्ट आता 5 वाजता खाल्लं. आणि संध्याकाळचं वातावरण आहे वरल गावांचं. अशा प्रकारे आईने जो परत कोली म्हणलेला ना तो पण खपावलो आणि विकता लिंबू चवली पावरं ऐसा सगळं जमावलं. ते टोपल्यात ठेवणार आणि घरा घेऊन जाणार.